नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. जळगाव येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज देश पातळीवरील लखपती दीदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपाल डॉक्टर सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉक्टर चंद्रशेखर पेन्नासानी, केंद्रीय राज्यमंत्री कमलेश पासवान, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रधानमंत्री श्री मोदी यांच्या हस्ते लखपती दीदींना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. महाराष्ट्रातील वंदना पाटील, मनीषा जगताप, ज्योती तागडे, सीमा कांबळे, रमा ठाकूर यांच्यासह शीतल नारटे हिमाचल प्रदेश, महबूबा अख्तर जम्मू काश्मीर, गंगा अहिरवार मध्य प्रदेश, एस कृष्णावेणी तेलंगणा आणि नीरज देवी उत्तर प्रदेश, सेरिंग डोलकर लडाख या लखपती दीदींना सन्मानित करण्यात आले. त्यानंतर देशभरातील स्वयंसहाय्यता गटांना 2500 कोटी रुपये फिरत्या निधींचे वाटप आणि 5000 कोटी रुपयांचे बँक अर्थसहाय्याचे वितरण यावेळी करण्यात आले. एस मराठी न्यूजचे प्रतिनिधी संजय चांदगुडे, पुणे. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.